पावसाळा जसा हिरवळ आणि गारवा घेऊन येतो तसाच तो पशुपालकांसाठी अनेक अडचणीही घेऊन येतो। विशेषतः गाई, म्हैस यासारखी दूध देणारी जनावरे या ऋतूत अनेक संसर्ग आणि आजारांच्या धोक्यात असतात। त्यामुळे पावसाळ्यात त्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते। पावसामुळे निर्माण होणारी आर्द्रता आणि घाण यामुळे विषाणू आणि जीवाणू लवकर पसरतात। त्यामुळे जनावरांना सर्दी, जुखाम, ब्लॅक वॉटर, फुफ्फुसांचे आजार, तोंड, खुरं अशा गंभीर रोगांचा धोका असतो। योग्य वेळी खबरदारी घेतली नाही तर याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो। जनावरांच्या शेडींची नियमित साफसफाई करा। पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्या। चिखल किंवा साचलेल्या पाण्यात उभा राहिल्यामुळे त्यांच्या पायांना संसर्ग होऊ शकतो। शेड कोरडे, स्वच्छ आणि हवेशीर ठेवा। चारा नेहमी उंच ठिकाणी ठेवा जेणेकरून तो ओलसर किंवा पाण्यात भिजणार नाही। पावसात दूषित पाण्यामुळे आजार होतात, म्हणून जनावरांना पिण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि थोडंसं कोमट पाणी घ्या। शेतील साचलेला किंवा चिखल मिश्रित पाणी जनावरांना पिऊ देऊ नका। पावसाळा सुरू होण्यापूर्वीच FMD, BQHS यासारख्या आजारापासून बचावासाठी जनावरांचे टीकाकरण करून घ्या। वानसर ही ऋतूत अतिशय संवेदनशील असतात, त्यांना कधीही उघड्यावर सोडू नका। त्यांना कोरड्या आणि उबदार जागी ठेवा। थंडीपासून बचावासाठी त्यांना हलकी उबदार कपडे घाला। 3 महिन्यापेक्षा मोठ्या वासरांना कृमिनाशक औषध द्या। 6 महिन्यापेक्षा मोठ्या वासरांना BQ आणि HS ची लस द्या। यासोबतच सरकारी योजनांचा लाभ घ्या। जर कोणता आजार पसरला तर जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाशी संपर्क साधा आणि सरकारच्या योजनेअंतर्गत मोफत उपचार व लसीकरणाचा लाभ द्या। पावसाळ्यात काळजी घेतल्यास जनावर निरोगी राहतील आणि दूध उत्पादनातही घट येणार नाही। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण मराठी। धन्यवाद।